नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे गेल्या 7 महिन्यांपासून शाळांना कुलूप आहे. मात्र आता एकीकडे ऑनलाईन प्रक्रिया सगळी सुरू असताना शाळेची घंटा कधी वाजणार याची चर्चा सुरू झाली आहे. कारण राज्य सरकारने त्याचे संकेत दिलेत. शाळा सुरू करण्याच्या संदर्भातली चाचपणी सुरू झालेली आहे. एकीकडे दिवाळीनंतर शाळा सुरू करण्याचे संकेत शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिलेत. 9वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांना दिवाळीनंतर कदाचित शाळेत येण्यासाठी परवानगी दिली जाऊ शकते. यासाठी शिक्षकांची 50% उपस्थिती अनिवार्य असल्याचं सांगण्यात आलंय. मात्र याला शिक्षक संघटनांनी विरोध दर्शवलाय. 50% शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी कामावर रुजू होण्याच्या निर्णयाला आमदार कपिल पाटील यांनी विरोध केलाय. तर लस आल्याशिवाय शाळा महाविद्यालय सुरू करू नका असंही त्यांनी म्हटलेलं आहे. लॉकडाऊनमध्ये जरी घरी असलेल्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये यासाठी सरकारनं ऑनलाईन शिक्षणाला मान्यता दिली असली तरी अनेक विद्यार्थी आजही या ऑनलाईन शिक्षणापासून कोसो दूर आहेत. कारण ऑनलाईन शिक्षण त्यांच्यापर्यंत पोहोचलेलं नाही आहे. त्यामुळे आता शाळा कधी सुरू होणार आणि ही मुलं शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात पुन्हा परत कधी येणार असा सवाल सुद्धा विचारला जातोय. पण राज्य सरकारकडून या संदर्भातले संकेत मिळाले की शाळा सुरू केल्या जाऊ शकतात. पण त्यानंतर लगेच शिक्षक संघटनांकडून याला विरोध होऊ लागला. एकीकडे शाळा प्रशासन शाळा सुरू करण्याबद्दल किती तयार आहे हा सवाल आहे, तर दुसरीकडे शाळा सुरू झाल्यावर पालक आपल्या विद्यार्थ्यांना कोरोनाच्या भीतीने शाळेत पाठवतील का हा सुद्धा सवाल आहे. अशा अनेक प्रश्नांची चर्चा आपल्याला करायची आहे. जाणून घ्यायची आहेत मतं शाळांची, शिक्षकांची, पालकांची आणि सरकारच्या दरबारी जे निर्णय घेतात त्यांची सुद्धा. दरम्यान या सगळ्या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आता आपल्यासोबत आपले प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे आहेत. मी सुरुवातीला त्यांच्याकडे जातोय. प्रफुल्ल, आताची जी परिस्थिती आहे या परिस्थितीत राज्य सरकारच्या मनात नेमकं काय आहे? राज्य सरकार कधीपासून शाळा सुरू करण्याची तयारी करतंय? विलास, आपण जर पाहिलं तर राज्य सरकारने एक GR काढलेला आहे. त्यात 1 नोव्हेंबरपासून शाळांमध्ये 50% उपस्थिती जी आहे ती शिक्षकांची बंधनकारक करण्यात आलेली आहे. कारण राज्य सरकारचं म्हणणं आहे की हळूहळू आता टप्प्याटप्प्याने शाळा ज्या आहेत त्या सुरू केल्या जातील. कारण 8वी 9वी 10वी या सारख्या विद्यार्थी जे आहेत ते शाळेमध्ये उपस्थित राहू शकतात आणि त्या संदर्भातल्या अनेक काळजी घेण्याच्या सूचना देखील या ठिकाणी राज्य सरकारने दिल्यात. काळजी कुठली घ्यावी तर शाळा स्वच्छ ठेवणं, त्याचबरोबर सॅनिटाईज करणं, विद्यार्थ्यांसाठी त्या सॅनिटायझर आणि सुरक्षेच्या यंत्रणा निर्माण करणं, त्याचबरोबर दर 3 तासांनी सॅनिटायझरने हात धुण्यासंदर्भातल्या सूचना असतील. शाळेत विद्यार्थी आणि शिक्षक असतील तर त्यांना येण्यासंदर्भातल्या आणि त्यांना सुरक्षा कशी द्यायची त्या संदर्भातल्या सूचना ज्या आहेत त्या राज्य सरकारनं या ठिकाणी दिल्यात. आणि कदाचित टप्प्याटप्प्याने शाळा सुरू करण्यासंदर्भातला हा निर्णय जो आहे त्याच्याच एक भूमिका म्हणून, पहिली पायरी म्हणून शिक्षकांना 50% उपस्थिती जी आहे ती शाळांमध्ये लावण्याचे बंधनकारक 1 नोव्हेंबरपासून करण्यात आले. नक्कीच तशी चाचपणी सुरू झालेली आहे. धन्यवाद, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहिती.